भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील 3 सामन्यांची T20 मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे। पहिला T20 सामना भारताने शुक्रवारी जिंकला 9 विकेट्सने आणि त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला रविवारी 6 विकेट्सने। तर 1-1 अशा बरोबरीत सध्या सुरू असलेली T20 मालिका आहे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आणि शेवटचा सामना या दोन्ही संघांमध्ये मंगळवारी म्हणजेच 9 जानेवारी 2024 रोजी डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल आणि जो संघ हा तिसरा आणि अंतिम सामना जिंकेल तो या मालिकेचा विजेता होणार आहे। तर दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, पण खास करून भारतासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे कारण 2016 नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला T20 मालिकेत कधी हरवले नाही आहे, म्हणून हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर बघूया काय होतं या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांविरुद्ध खेळतील। डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये 9 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होणार आहे। तर तुम्ही नक्की जा त्या सामन्यासाठी आणि मॅच एन्जॉय करा। पण त्यापूर्वी आपण बघूया की कुठल्या खेळाडूंवर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे तिसऱ्या T20 सामन्याच्या पूर्वी। मला असं वाटतं भारतासाठी अष्टपैलू दीप्ती शर्मा आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष यांच्यावर लक्ष असेल। दुसऱ्या T20 सामन्यात आपल्याला लक्षात असेल की दीप्ती शर्माने चांगले योगदान केले होते बॅट आणि बॉलने। तिने 30 धावा केल्या होत्या आणि नंतर 2 विकेट्स देखील पटकावल्या होत्या। त्या दरम्यान तिने 1000 धावा T20 क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या आहेत आणि याआधी तिच्या नावावर 100 विकेट्स सुद्धा आहेत T20 क्रिकेटमध्ये, म्हणून ती भारतासाठी पहिली महिला क्रिकेटर आहे जिने T20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स आणि 1000 धावा तिच्या नावावर करून घेतल्या आहेत। तर पुन्हा एकदा दीप्ती शर्मावर सगळ्यांचं लक्ष असेल। त्यानंतर विकेटकीपर बॅटर ऋचा घोष, मागच्या मॅचमध्ये आपल्याला लक्षात असेल तिने सुंदर 23 धावांची खेळी केली होती। चांगल्या स्ट्राईक रेटनी तिने रन्स स्कोर केले होते, 120 पेक्षा जास्ती तिचा स्ट्राईक रेट होता। चांगले चौकार आणि षटकार आपल्याला तिच्या बॅटमधून बघायला मिळाले होते आणि मिडल ऑर्डरमध्ये जे फास्ट स्कोरिंग भारताला अपेक्षित आहे ते ऋचा घोष नक्की देऊ शकते, म्हणून पुन्हा एकदा ऋचा घोषवर लक्ष असेल आणि त्याचबरोबर दीप्ती शर्मावर सुद्धा। दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी मला असं वाटतं किम गार्थ जिने दुसरा T20 सामना खेळला होता। पहिल्या T20 सामन्यामध्ये तिला जागा मिळाली नव्हती ऑस्ट्रेलिया संघात, परंतु दुसऱ्या सामन्यात जेव्हा तिला जागा मिळाली तेव्हा तिने त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला। किम गार्थ ही राईट आर्म मीडियम पेस बॉलर आहे ऑस्ट्रेलियाची आणि तिने त्या सामन्यात पॉवर प्लेच्या आत नवीन चेंडूंनी 2 विकेट्स पटकावल्या होत्या। तिने शेफाली वर्मा आणि जमीमा रॉड्रिग्जला तिच्या पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हर स्पेलच्या तिने त्यांना आऊट केलं होतं, म्हणून किम गार्थवर पुन्हा एकदा लक्ष असेल। चांगली गोलंदाज आहे ती, पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करते आणि त्याचबरोबर अंतिम षटकात म्हणजेच डेथ ओव्हर्समध्ये सुद्धा ती उत्कृष्ट प्रदर्शन करू शकते। तर त्याचबरोबर एलिस पेरी जिचा आपण मागील मॅचमध्ये देखील उल्लेख केला होता, आपला 300वा सामना खेळली होती एलिस पेरी जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसरा T20 सामना खेळले होते आणि एकदम स्पेशल ओकेजन होता एलिस पेरीसाठी। एक लेजेंडरी ऑलराऊंडर आहे ती ऑस्ट्रेलियाची, 33 वर्षाची खेळाडू आहे। 300 आंतरराष्ट्रीय सामने ती खेळली आहे आणि त्या सामन्यात सुद्धा तिने 2 झेल पकडले आणि त्याचबरोबर बॅटने तिने 34 धावा देखील केल्या होत्या, म्हणून एलिस पेरीचं योगदान पुन्हा एकदा महत्त्वाचं असेल ऑस्ट्रेलियाच्या यशासाठी। आणि त्या सामन्यात आपल्याला लक्षात असेल की तिने शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारून ऑस्ट्रेलियाला एक विजय मिळवून दिला होता भारताविरुद्ध, म्हणून एलिस पेरी आणि किम गार्थ ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील। तर पुढ्यात आपण बघूया की डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमची खेळपट्टी आणि त्याचबरोबर परिस्थिती कशी असेल तिसऱ्या T20 सामन्यासाठी। तर पहिले 2 T20 आपण सामने बघितलेत, तर ज्या टीम्सनी स्कोर चेस केला आहे त्या टीम्स जिंकल्या आहेत पहिले 2 T20 सामने आणि यापूर्वीसुद्धा एकूण 4 महिलांचे T20 सामने डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळले गेले आहेत आणि ते 4ही सामने ज्या संघांनी स्कोर चेस केला आहे त्या संघांनी जिंकले आहेत। त्याचबरोबर ड्यू किंवा दव याचा रोल देखील इम्पॉर्टंट होता। जेव्हा आपण पहिली T20 बघितली भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा दुसऱ्या डावात मैदानावर दव पडले होते आणि त्यामुळे गोलंदाजांना अवघड गेले होते गोलंदाजी करणे। पण जर दुसरा T20 सामना आपण बघितला असेल तर दव अजिबात नव्हतं मैदानावर, अत्यंत कोरडं होतं मैदान आणि गोलंदाजांना काही अवघड गेले नाही। तर म्हणून असं अपेक्षित आहे की तिसऱ्या T20 सामन्यात सुद्धा दवाची भूमिका एवढी महत्त्वाची नसेल, एखाद्या वेळेला दव पडणार नाही मैदानावर, म्हणून जी कर्णधार नाणेफेक जिंकेल मला असं वाटतं तिने पहिले गोलंदाजी किंवा फलंदाजी घेतली तरी दुसऱ्या डावात गोलंदाजांना काही फरक पडणार नाही कारण एखाद्या वेळेला दव नसेल मैदानावर। तर बघूया काय होतं T20 सामन्यात। तिसरा T20 सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे मंगळवारी, म्हणजेच 9 जानेवारी 2024 रोजी डॉ. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये हा सामना होईल।
संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल, तर तुम्ही नक्कीच जा डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमला, मॅच एन्जॉय करा आणि बघूया जर भारत ऑस्ट्रेलियाला मात देतं तर 2016 नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिका जिंकणार.